केंद्र सरकारचं महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या रामकाल पथ या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात आता सुरुवात झाली आहे। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरापासून ते रामकुंड परिसरापर्यंत हा रामकाल पथ प्रकल्प राबवला जातोय। केंद्र सरकारनं या योजनेसाठी विशेष निधी सुद्धा दिलाय। या प्रकल्पात विविध विकास कामं आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे। यात विविध विकास कामं आणि सुशोभीकरण करताना या परिसरात रामायणातील काही प्रसंग देखील हे साकारले जाणार आहेत। तर आपण काही दोन प्रकारचे त्याच्यात काम मोठे पकडले आहे। एक आहे फसाड कन्झर्वेशनच्या, की जे आपल्याकडे जुने स्ट्रक्चर्स आहेत ते कालाराम मंदिरच्या बाजूला आणि किंवा रामकुंडच्या बाजूला त्याचे रिस्टोरेशन आपण करतोय। म्हणजे ऍक्च्युअल त्यांचे जसं होतं ओरिजिनली आणि ते थोडा आता जीर्ण झालेला आहे, खराब झालेला आहे, त्याला मजबूतीकरण करून मग आम्ही पूर्ण रिस्टोरेशन असे चांगले ऐतिहासिक स्ट्रक्चर्सचे आम्ही वारसा संवर्धन सारखं आपण ते काम हाती घेतलंय।